शिवक्रांती टीव्ही, आपली माणसं, आपल्या बातम्या, समाज मनाच्या कल्याणाच्या, हिताच्या, अन्याय अत्याचार निवारणाच्या, ज्ञान विज्ञानाच्या, युवक विद्यार्थ्यांच्या, उद्योगधंद्याच्या, शेतकरी शेतमजुराच्या, आर्थिक राजकीय हिताच्या बातम्या। ओबीसींच्या स्वाभिमानासाठी 17 परभणी लोकसभा निवडणूक 2024 साठी श्रीमान महादेवजी जानकर साहेबांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। महाराष्ट्रातील ओबीसी बहुजन बांधव प्रकाश अण्णा शेंडगे, छगन भुजबळ, महादेवजी जानकर आणि सहकाऱ्यांनी ओबीसी आरक्षणाचे संरक्षण व्हावे म्हणून छातीची ढाल करून लढले। दबावाच्या दहशतीच्या काळात ओबीसींना सर्वस्व पणास लावून अजिंक्य योद्ध्याप्रमाणे संघर्ष केला। या ओबीसी बहुजनांना लढण्याचं बळ दिलं। आज त्या लढण्याच्या ऊर्जेवरच महाराष्ट्र लोकसभेची निवडणूक काही मतदारसंघात लढली जात आहे। बहुजनांच्या नेतृत्वांनी पक्ष बांधणी करायचीच नाही काय? बहुजनांच्या नेतृत्वांनी कार्यकर्त्यांनी निवडणूक लढायचीच नाही का? तुम्ही 22-23% संख्येच्या ताकदीवर पक्षीय अधिकार मिळवित आहेत म्हणून 80-85% जागांवर उमेदवारी स्वतः घेत आहेत। आम्ही ह्या तह्यात तुम्हास पिढ्यानपिढ्या मतेच देत राहणार काय आणि आमच्या मतावर सत्ता आल्यावर आमच्यावरच अन्याय करत राहणार काय? ओबीसी बहुजन बांधवांनो, श्री महादेव जानकर हे ओबीसी नेतृत्व लोकसभा लढतायत ते त्यांच्यासाठी नाही, तुमच्या माझ्या अस्तित्वासाठी, तुमच्या माझ्या अस्मितेसाठी, तुमच्या माझ्या स्वाभिमानासाठी, तुमच्या माझ्या हक्कासाठी, तुमच्या माझ्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी, तुमच्या माझ्या पुढील पिढीच्या जीवनासाठी, तुमच्या माझ्या पुढील पिढ्यांस पुन्हा ती पारंपरिक गुलामी येऊ नये म्हणून लढणाऱ्या सर्व ओबीसी नेतृत्वांचे लढणेच तुमच्या माझ्यासाठी असेल तर तुमचे आमचे कर्तव्यच आहे। आपल्यासाठी लढणाऱ्यांना लाखोंच्या मतानं निवडून आणणं आवश्यक आहे। लढाई अस्मितेची, ओबीसी बहुजनांच्या हक्काची। शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे, 73-87-37-3801 हा नंबर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करा। बातमी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा, आयकॉन बेल दाबा।